ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान अध्यक्ष अंकुश प्रकाश काकड, सौ सुवर्ण अंकुश काकड, शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठान यांच्या वडील आणि मातोश्री श्री प्रकाश भीमराव काकड आणि सौ शोभा प्रकाश काकड आणि यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं रविवारी 21 सप्टेंबरला शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शालेय उपयोगी साहित्य वाटप मखमलाबाद सार्वजनिक वाचनालय येथे करण्यात आले। शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान, शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठान, शिवसेना पदाधिकारी आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांच्या समवेत अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला। शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख विलास शिंदे, सहसंपर्क प्रमुख विजय करंजकर, अमोल सूर्यवंशी, आदित्य बोरस्ते, ज्ञानेश्वर काकड, दामोदर माणकर, माजी नगरसेविका मनीषा हेकरे, अंकुश काकड, परिवार, परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले। वाढदिवस कसा केला पाहिजे तो ह्या आमच्या सर्व खऱ्या अर्थाने मुलांच्या कारण मुके साहेब हे सगळे सच्चे अण्णा या मुलांच्या मनात अत्यंत निरागस आहे आणि यांच्याबरोबर आज वाढदिवस साजरा करतोय अंकुश तुझा शिवसेनेचा पदाधिकारी कसा असला पाहिजे याचं उदाहरण म्हणजे अंकुश काका। अंकुश पाटील ठिकाणी थांबले आणि कार्यकर्त्यांना भेट दिली कारण कार्यकर्ता असा असावा तर त्याच्या कामातून त्याचं नाव झालं पाहिजे आणि नुसता सोशल मीडिया किंवा दाखवण्यासाठी काम न करता समाजामध्ये असा हा कार्यकर्ता आहे सातत्याने समाजाच्या हिताचं काम करत असतो आणि मग त्याच्या वडिलांचा आई वडिलांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो हे फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आपण या ठिकाणी आज करतायत आणि नुसता वाढदिवस साजरा न करता या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण समाजाला काय द्यायला लागतो तर आपण आज ह्या जे काही गरजू विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करणार आहोत। खरं तर आज या आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीच आहे कारण आपण पुढे जात असताना आपण आपल्या परिवारासाठी तर वेळ देतो आपल्या परिवारासाठी उन्नतीसाठी आपण काम करतो परंतु समाजामध्ये जे काही घटक आहेत जे यापासून वंचित आहेत किंवा यापासून आपण त्यांना काही देऊ शकत नाही पण किमान त्यांना एक चांगला आपल्या अशा वाढदिवसाच्या कार्यक्रम किंवा विविध कार्यक्रमातून त्यांचा आपण आज अशा पद्धतीने पूर्ण करत असतात ही आणि मनाची गोष्ट आहे शिवसेनेसाठी आमच्या सर्वांसाठी ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि म्हणून मी काकड साहेबांना सुद्धा मला आपण एक चांगला या ठिकाणी आम्हाला शिवसेने त्या ठिकाणी दिलाय। पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा तिही लोकी झेंडा। प्रकाश भाऊ हे जे आपले वंशाचे दीपक आहेत अतिशय चांगलं काम करतायत। समाजाचं आपण देणं लागतो आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या धडपडीतून ते काम करतायत। अवी सारखा महाराष्ट्राला आपण एक चांगला खेळाडू आपण दिलाय हे सर्वजण आपण तुमचे संस्कार हे या मुलांमध्ये आलेले आहेत त्यामुळे आणि खरं तुम्ही भाग्यवान आहात की असा वाढदिवस आपले मुलं साजरे करतायत आपला हे खरोखर हे भाग्य आहे।
राजकारण समाजकारण करत असताना एक सुसंस्कृत कार्यकर्ता कसा असावा याचं एक जिवंत आणि एक प्रखर असं उदाहरण म्हणजे अंकुश आहे. राजकारणात अनेक जण काम करतात, परंतु आपली भाषा कशी असावी, आपलं वागणं कसं असावं, आपलं चारित्र्य कसं असावं हे तो सगळं स्वतः जपतो आणि इतरांपुढे तो आदर्श ठेवतो. अतिशय चांगल्या उपक्रमाच्या माध्यमामधून आपल्या सार्वजनिक जीवनाची जी काही चळवळ त्याने उभी केलेली आहे, भविष्यामध्ये त्याच्या मनामध्ये जे काही त्याचे स्वप्न असतील, त्याच्या संकल्पना असतील, त्याच्या कल्पना असतील, या सर्व परमेश्वर त्या पूर्णत्वास नेओ अशी मी देवाच्या जवळ प्रार्थना करतो. शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान, शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठान माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रभाग क्रमांक 6 तसेच मखमलाबाद परिसरातील प्रतिष्ठान काम उल्लेखनीय करत असून अंकुश काकड, सुवर्णा काकड यांनी गेल्या 11 वर्षांपासून शिवसंग्राम, शिवस्वराज्य युवा आणि महिला प्रतिष्ठान हे उल्लेखनीय काम करत आहेत. कोरोना काळात ज्या घरातील वंशाचा दिवा कोरोनाने मृत्युमुखी पडला, त्यांच्या घरी जाऊन दिवाळी निमित्तानं घर तिथे दिवा वाटप केले. शिवजयंती, शिवचरित्र वाटप हा उपक्रम राबविण्यात आला. मुली आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असतात. अंकुश काकड यांच्या वाढदिवसानिमित्त UPSC, MPSC मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कीर्तनकार हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तन ठेवून समाज प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शासकीय मदत, महिला सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवत प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक उपक्रम घेण्यात येतात. आज अंकुश काकड, प्रकाश भीमराव काकड, सौ शोभा प्रकाश काकड आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं नाशिक आणि मखमलाबाद परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय आणि ग्रामस्थ नागरिक नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवत आलो. हे उपक्रम फक्त आमच्या आई बापाने, आमच्या चुलत्यांनी, आमच्या मित्रपरिवारांच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी यांनी दिलेली शिकवण जी आहे ते शिकवण्याच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम राबवत आहे. तो वाढदिवस करायचा व आम्ही मागच्या वेळेस देखील माझा स्वतःचा वाढदिवस साजरा केला. त्या वाढदिवस साजरा करत असताना आम्ही धार्मिक कार्यक्रम, समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम ठेवला. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे काही MPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही सत्कार सोहळा ठेवला. त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन वाटप करून आम्ही तो वाढदिवस साजरा केला. वाढदिवस केलेच पाहिजे 100% मी म्हणतो, पण वाढदिवस हे अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून वाढदिवस साजरे केले पाहिजे. आणि हे वाढदिवस साजरे करण्याचं माध्यम जरी असेल, पण माझं या ठिकाणी फक्त तुम्हाला सगळ्यांना, या सगळ्या बालगोपालांना, माझ्या मायमावल्यांना, माझ्या सर्व मित्रपरिवार या ठिकाणी एवढंच सांगणं आहे, तुम्ही आम्ही जर एकत्र आलो तर समाज घडवू, आणि समाज जर घडवला तर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल होईल.